मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बियाणांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांनी बियाणांसाठी अर्ज सुद्धा केले होते, त्यांची निवड सुद्धा झालेली आहे। साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी हे अर्ज भरणं शक्य झाले नाही। अशातच मित्रांनो, आता परत एकदा महाडीबीटी अंतर्गत 2-3 योजनांसाठी अर्ज भरणे सुरू झालेले आहे। त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याचबरोबर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि कोणकोणत्या घटकासाठी अर्ज सुरू झालेले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मॅन युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत फवारणी पंप सोलार चलित जे आपण मला वाटते दिवाळीच्या टायमिंगमध्ये सोलार चलित जे फवारणी पंप अर्ज निघाले होते डिसेंबरमध्ये काहीतरी, त्यानंतर मित्रांनो परत एकदा आता सौर चलित फवारणी पंप यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत। आणि त्यानंतर मित्रांनो ड्रम सीडरसाठी सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत। ड्रम सीडर म्हणजे टोकन यंत्र आपण ज्याला ते म्हणतो, त्यासाठी सुद्धा अर्ज सुरू आहेत। तर तुम्हाला बियाणांसाठी जर अर्ज करते वेळेस तुम्हाला बियाणांसाठी अर्ज अवेलेबल दिसत असेल, तुम्हाला तिथे ऑप्शनमध्ये बियाणांसाठी अर्ज करताना तुम्हाला सगळं निवडता वगैरे येत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता अर्ज सुरू आहेत, आता पण बियाणांसाठी आम्ही अर्ज करावं आणि आम्हाला बियाणं मिळावं, तर मित्रांनो सध्या जरी तुम्ही अर्ज केलेला असला किंवा सध्या तुम्ही अर्ज केला बियाणांसाठी तर आता काही फायदा नाही मित्रांनो, कारण की तारीख गेलेली आहे। आता ऑप्शन जरी अवेलेबल असला तरी सुद्धा तुम्हाला बियाणं वाटप होणार नाही। त्यामुळे बियाणांसाठी अर्ज सुरू आहेत परंतु फॉर्म भरून काही फायदा नाही। त्याऐवजी मित्रांनो तुम्ही काय करायचंय, टोकन यंत्रासाठी 50% अनुदानावर टोकन यंत्रासाठी अर्ज सुरू आहेत। त्याचबरोबर तुम्हाला सौरचलित फवारणी पंपासाठी सुद्धा अर्ज सुरू आहेत। 100% अनुदान आहे फवारणी पंपासाठी। तुम्ही लवकरात लवकर अर्ज केला तर तुमचा लवकरात लवकर नंबर लागणार आहे। त्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला फार्मर आयडी लागणार आहे आणि फार्मर आयडी नंतर तुम्हाला 1-2 OTP सुद्धा लागणार आहेत। ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।